नाराजी असं नाही. असं आहे की मराठीत एक म्हण आहे, आपापली पायरी बघून नका त्या ठिकाणी राहावं. पण मला असं वाटतं की माझी पायरी मी ओळखली आहे. माझी पायरी काँग्रेसची विचाराची आहे आणि त्या काँग्रेसची विचाराच्या पायरीवर उभं राहून मी इथून पुढं या ठिकाणी समोर ठेवलं. कारण की प्रचंड कष्ट केलेले होते. आयुष्यात खूप काही त्याग केलेला होता. खूप काही पणाला लावलेलं होतं. अशा परिस्थितीत माझा स्वतंत्र लढा नव्हता. मी पुन्हा एकदा सांगतो. खूप साऱ्या लोकांनी शेवटच्या काही दिवसामध्ये सल्ला द्यायचा प्रयत्न केला. तुला जर पार्टी सोडायची तर तू अपक्ष उभा राहा. अपक्ष तू 100% निवडून येशील आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तुला कुठली पार्टी जॉईन करतील किंवा कुठली पार्टी तुला ऑफर देईल. पण माझं म्हणणं असं होतं की प्रशांत जगताप कधीही अपक्ष किंवा कुठल्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येण्याच्या स्वप्नात कधीच नव्हता. प्रशांत जगताप विचारधारेसाठी या ठिकाणी राजकारणात आला किंवा समाजकारणात आहे. कारण नगरसेवक जर व्हायचंय तर ते काँग्रेस पक्षाकडून होऊ. कारण की काँग्रेस गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांची काळजी घेऊ शकते किंवा या ठिकाणी भाजपला टक्कर देऊ शकते. त्याच्यामुळेच या ठिकाणी इतरांवर कुठल्या प्रकारची नाराजी नाही. पण एक विषय असो ना की आपण हे सगळं करत असताना काहींनी मात्र या ठिकाणी ही सगळी बिघाडी करायच्या प्रयत्न केला. आणि माझं स्वतःच म्हणणं आहे, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर काय झालं नाही. जे झालं ते या पुणे स्तरावर झाले. पुणे स्तरावर जे काही काही नेते मंडळी आहेत तर त्यांच्याबद्दल पण राग नाही, कारण त्यांच्यावर एकत्र मी काम केले. माझं असं म्हणणं आहे की जसं काँग्रेसमध्ये येऊन माझ्यावरचे सहकारी निवडून आले, तसं मी तिथं राहिलो असतो तर तिथं पण सहकारी मोठ्या संख्येने निवडून आले असेल. फायदा कोणाचा झाला आणि तोटा कोणाचा झाला, या सगळ्या गोष्टीचं जे काय उत्तर आहे ती काळाच्या वगत नक्की ते काय या ठिकाणी येतील. कारण की